नमस्कार, मी केतकी जोशी. या अत्यंत महत्त्वाच्या चर्चासत्रामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत आणि हा विषय आहे तुमच्या आमच्या सगळ्यांचाच अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आपल्या राज्य सरकारनं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 4थं महिला धोरण लागू केलं आहे. हे धोरण आपल्या सगळ्यांसाठीच खूप महत्त्वाचं आहे. हे धोरण का लागू केलं आहे, याची अंमलबजावणी कशी होतीये आणि त्याचा आपल्या राज्यातल्या महिलांवर कसा प्रभाव पडतोय, त्यातून काय सकारात्मक परिणाम होत आहेत, हे सगळं जाणून आपण या चर्चासत्रामध्ये घेणार आहोत. आणि त्यासाठीच महत्त्वाचे आणि अत्यंत मान्यवर असे व्यक्ती या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत असणार आहेत. आपल्यासोबत दूरदृश्य प्रणालीद्वारे जोडल्या गेलेल्या आहेत राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेजी. त्यानंतर आपल्यासोबत आहेत महिला आणि बालविकास विभागाचे मुख्य सचिव अनूप कुमारजी. आपल्यासोबत आहेत महिला बालविकास विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरेजी. आपल्यासोबत असणार आहेत कायदे तज्ज्ञ ॲडव्होकेट जाई वैद्य आणि मनोविकार तज्ज्ञ आदिती आचार्य या देखील आपल्यासोबत या कार्यक्रमात असणार आहेत. या विषयावर महिला धोरणाच्या संदर्भामध्ये सगळ्याच पैलूंवर चर्चा आपण करणार आहोत, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. कारण महिला धोरण ही केवळ एक पुस्तिका नाही आहे, तर ती एक बदलाची नांदी आहे. आणि हे धोरण जास्तीत जास्त महिलांपर्यंत कसं पोचवलं जात आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय. मी सुरुवातीला जाणार आहे आपल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याकडे. आदितीजी, एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे राज्यात आत्तापर्यंत गेल्या 3 दशकांमध्ये 3 महिला धोरणं लागू करण्यात आली आहेत. तर मग हे 4थं महिला धोरण लागू करण्यामागचं महत्त्वाचं कारण काय होतं? कुठलंही धोरण आणत असताना ते साधारणपणे वेळोवेळी अपग्रेड होणं, अपडेट होणं किंवा आपल्या वाढत्या लोकसंख्येनुसार किंवा आपल्या जीवनमानामध्ये जो फरक होतो, लाईफस्टाईलमध्ये जो फरक होतो, लोकांच्या किंवा जनतेच्या एकंदरीत राहणीमानामध्ये फरक आलेला असतो, त्यांच्या सगळ्या अडीअडचणी समस्या या प्रत्येक कालनिहाय बदलत असतात. दर 5 वर्षांनी एक नवीन जनरेशन तयार होत असते. त्याच्यामुळे त्या नवीन जनरेशनच्या तिथल्या सरकारकडून अपेक्षा वेगळ्या असतात. आणि एखादं धोरण हे राज्यामध्ये आणणं कुठल्याही विभागासाठी सुद्धा अतिशय महत्त्वपूर्ण असतं. कारण धोरणाच्या माध्यमातूनच तुमचे उद्दिष्ट आपल्याला लक्षात येतात. त्यामुळे 4थं महिला धोरण आणत असताना साधारणपणे जर आपण बघितलं तर जे 3रं महिला धोरण आहे ते 2014मध्ये आलेलं होतं. त्याच्यामुळे त्याच्यानंतर 10 वर्षाच्या कालावधीनंतर हे आपण 4थं महिला धोरण आणलेलं आहे. आणि हा इतका मोठा गॅप हा मध्ये राहिलेला आहे. जरी 4थ्या महिला धोरणावर काम साधारणपणे 3-4 वर्ष सुरू होतं, तरी एखादं धोरण ज्या वेळेला आपण तयार करत असतो त्यावेळेला त्याच्यामध्ये खूप सूचना येतात. आम्ही याच्यामध्ये खूप ओपिनियन्स घेतले, त्याच्यामध्ये खूप फीडबॅक्स घेण्यात आले होते. प्रत्येक लोकप्रतिनिधीचा सुद्धा फीडबॅक घेण्यात आला होता. त्यामुळे या सगळ्या गोष्टी या अतिशय महत्त्वपूर्ण असतात. त्याच्यामुळे 4थं महिला धोरण हे राज्याला आणि महिलांना पुढं नेण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वपूर्ण आहे आणि म्हणून याची गरज ही आम्हाला निश्चितपणाने भासत होती. धन्यवाद आदिती मॅडम. या संपूर्ण प्रवासाचा आढावा तुम्ही घेतला आहे. पुन्हा तुमच्याकडे मी येणारच आहे, पण याच्या पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे अनुपजींना. अनुपजी, या महिला धोरणातला एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अष्टसूत्री. ही अष्टसूत्री नेमकी काय आहे, त्याची अंमलबजावणी कशी केली जाते? थँक्यू फॉर द क्वेश्चन. अष्टसूत्री जे महिला धोरण आहे त्याला आपण अष्टसूत्री यासाठी म्हणतो कारण की त्याच्यामध्ये वेगवेगळे 8 किंवा 8 वर्टिकल्स आहे, ज्याच्यामध्ये आम्ही महिलांचे संबंधित सगळे जे विषय आहे त्यांना त्याच्यामध्ये विभाजित करून त्याच्यामध्ये वर्टिकल्स तयार केलेले आहे. आणि एक वर्टिकलमध्ये जे त्या विषयाशी निगडीत जेवढे विषय आहे ते त्याच्यामध्ये घेण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल महिलांच्या आरोग्य, मग त्याच्याशी निगडीत जे काही विषय आहे तर रिप्रोडक्टिव्ह आणि चाइल्ड हेल्थ केअरचे काही विषय असू शकतात किंवा अनिमिया असो किंवा बाकीचे जे काही विषय आहे ते सगळे विषय ते वर्टिकलचे खाली आपण घेतलेले आहे. त्याचप्रमाणे एज्युकेशन आहे, शिक्षण आहे किंवा कौशल्य विकास आहे. आपल्याला माहिती आहे महिलांमध्ये कौशल्य विकास हे एक अत्यंत महत्त्वाचा त्याचा घटक आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे महिला बचत गटसुद्धा असतात आणि त्यांच्याकडे त्याच्यामध्ये वेगवेगळे व्यवसायसुद्धा केले जातात.
तर असे प्रकारचे जे विषय आहे ते आपण या वर्टिकलमध्ये ठेवलेले आहे. त्याचप्रमाणे महिलांचे अगेन्स्टमध्ये होणारे जे व्हायलन्स आहे, हिंसाचार आहे, तो पण अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. त्याच्यासाठी एक वर्टिकल आहे. अशा प्रकारे ॲग्रिकल्चरसुद्धा, महिलांच्या जे ॲग्रिकल्चरमध्ये जे रोल आहे किंवा ॲग्रिकल्चरमध्ये कृषीमध्ये त्यांची जे सहकारिता आहे ते कशी वाढवायची, अशा प्रकारचे अजून एक वर्टिकल आहे. असे प्रकारचे जेवढे सब्जेक्ट्स महिलांशी निगडीत आहे ते सर्व सब्जेक्ट्स आपण 8 वर्टिकल्समध्ये डिवाईड केलेले आहे, 8 सब्जेक्ट्समध्ये डिवाईड केलेले आहे. आणि प्रत्येक सब्जेक्टमध्ये महिलांशी निगडीत जे विषय आहेत त्याच्याबद्दल राज्याचं धोरण कसं असायला पाहिजे आणि ते विषय कसे हाताळले पाहिजे त्याच्याबद्दलच्या भाष्य आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण याच्यापेक्षाही महत्त्वाचा विषय आहे की याच्यामध्ये एक अत्यंत नवीन स्वरूपाचा विषय एक वर्टिकलमध्ये आपण घेतलेला आहे, जे आहे की महिलांच्या क्लायमेट रेझिलियन्समध्ये जे रोल आहे. आपण नेहमी बघतो की कुठेतरी भूकंप आला, कुठेतरी अगदी ड्राय झाला, अत्यंत पूर आला कुठेतरी, तर असे जे विषय उद्भवतात ज्याच्यामध्ये नॅचरल डिझास्टरच्या स्वरूपामध्ये काही प्राकृतिक जे आपदा ज्याला म्हणतो त्या स्वरूपामध्ये काही विषय होतात. तर त्याच्यामध्ये आता जागतिक पातळीवर जे आता अंडरस्टँडिंग झालेली आहे त्याच्यामध्ये महिलांचा रोल जे आहे खूप महत्त्वाचे आहे, कारण की त्यांना लोकल लेवल्सचे इश्यूज माहिती असतात आणि तिकडचे जे काही जे लोकल इश्यूज आहे ते माहिती असल्यामुळे लोकल लेवलवर उद्भवलेले जे डिझास्टर्स आहे त्याच्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा रोल असू शकते, असा एक थॉट आहे. त्याच्यामुळे हा एक पूर्णच्या पूर्ण वर्टिकल त्याच्यामध्ये आपण ठेवलेला आहे. त्याच्यामध्ये या विषयावर सुद्धा आपण त्याच्यामध्ये खूप भाष्य केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय करता येईल ते पण आपण विषय घेतलेले आहे. त्याचप्रमाणे आता आपण विचारलं की याच्या अंमलबजावणीच्या बद्दल कसा अंमलबजावणी होणार, तर तो एक याचा दुसरा वैशिष्ट्य आहे. आपलं जे महिला धोरण आहे 4था, तर त्याच्यामध्ये एक नेहमी आपण बघतो की जे पॉलिसी डॉक्युमेंट्स असतात, जे धोरण असतात, ते पॉलिसी इज अ इंडिकेटिव्ह डॉक्युमेंट. पॉलिसी जे आहे ते इंडिकेटिव्ह असतात, म्हणजे इंडिकेटिव्ह स्वरूपाचे असतात. तर कुठलाही धोरण जे आहे ते रूल्स नसतात, ॲक्ट्स नसतात, नियम नसतात, दॅट इज इंडिकेटिव्ह. आणि हे जे पॉलिसी असतात ते खूप ब्रॉडर स्वरूपाचे डॉक्युमेंट असतात आणि पॉलिसी बघून मग त्या अनुषंगाने ॲक्ट किंवा रूल्स किंवा कायदे ते तयार केले जातात. आतापर्यंत कुठलीही धोरण जे आहे आपल्या अस्तित्वात अशी नाही आहे ज्याच्यामध्ये धोरण अस्तित्वात कसा आला ते असतेच, पण त्याची अंमलबजावणी कशी करायची त्याच्याबद्दलचे विधान त्याच्यामध्ये गेले असेल. हा जे धोरण आहे याचा वैशिष्ट्य असा की याच्यामध्ये जे विषय आपण सांगितलेले आहे तर त्या विषयांच्याबद्दल त्याची अंमलबजावणी कशी होणार आणि अंमलबजावणी होऊन त्याचे रिझल्ट्स कसे आपल्याला प्राप्त होतील त्याच्याबद्दलसुद्धा मेकॅनिझम किंवा यंत्रणा निर्माण करण्यात आलेली आहे. त्याच्याबद्दलसुद्धा विस्तृत प्रणाली आपण याच्यामध्ये डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला. फॉर एक्झाम्पल, एक हाय पॉवर कमिटी असणार आहे जे माननीय मुख्यमंत्री महोदयांची अध्यक्षतेखाली असणार आहे. तसेच एक स्पेशल टास्क फोर्स असणार आहे जे माननीय मंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली असणार आहे. तसेच जिल्हा लेवलवर सुद्धा पालकमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हा लेवलची समितीसुद्धा असणार आहे. आता फॉर एक्झाम्पल आपण आरोग्याचा विषय जर घेतला, आरोग्यामध्ये बरेचसे विषय आपण घेतले. फॉर एक्झाम्पल एक विषय आपण सांगू की महिलांच्यामध्ये ॲनिमियाचे प्रमाण कमी करणे. आता हा धोरणचा इंडिकेटिव्ह पार्ट झाला. आता याच्या अंमलबजावणी कशी होणार याच्यावर जर आपण गेलो तर ते आपण त्याचा एक फ्लो चार्ट तयार केलेला आहे की आजची परिस्थितीमध्ये एखाद्या जिल्ह्यामध्ये ॲनिमिक महिलांची आकडेवारी काय आहे. समजा 10 आहे फॉर एक्झाम्पल, तर आता ते 10 आकडेवारी आपण आजची परिस्थितीमध्ये घेतली. आता जे आपली जिल्हा लेवलची समिती आहे ते दर महिन्याला त्याचा आढावा घेतील अशी अपेक्षा आहे. आपण असा त्याच्यामध्ये नियोजन केलेलं आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये ते 10ची संख्या 9 येत आहे की 8 येत आहे की नाही त्याच्यावर त्यांना फोकस करता येणे शक्य आहे. तर त्याचप्रमाणे 6 महिन्यामध्ये माननीय मंत्री महोदयांनी सुद्धा त्याची मिटिंग घ्यायची आहे. मग त्यांच्या निदर्शनातसुद्धा येईल की हे जे आपण त्याच्यामध्ये इंडिकेटर्स ठेवलेले आहेत त्याच्यावर काय प्रगती होत आहे किंवा वाढ होते किंवा घट होत आहे. आणि त्याचप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे अध्यक्षतेखाली हाय पॉवर कमिटीसुद्धा आपण केलेली. तर हे जे 3 कमिटी आहेत त्याच्यामध्ये हे जे इंडिकेटर्स आहेत त्याच्याबद्दलची अंमलबजावणीच्या वेळोवेळी आढावासुद्धा घेता येणे शक्य आहे आणि हाच याचा वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. थँक्यू. धन्यवाद अनुपजी. कोणतंही धोरण जे असतं ते सर्वसमावेशक असणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे त्यांनी सर्वांना सामावून घेतलं पाहिजे.
या धोरणाबद्दलही असंच म्हणता येईल, सर्वांना सामावून घेणारं, कोणीही मागे राहिलं नाही पाहिजे यासाठीचं हे धोरण आहे. आणि या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये सगळ्यात महत्त्वाची एक भूमिका आहे, ती म्हणजे महिला आणि बाल विकास आयुक्तालयाची. आणि त्याच अनुषंगानं मला प्रशांत नारनवरे सरांना एक प्रश्न विचारायचा आहे. सर, राज्यात आधी 3 महिला धोरणं लागू करण्यात आली होती. ती 3 धोरणं आणि हे 4थं धोरण, यात महत्त्वाचा फरक तुम्हाला काय वाटतो? जसं सरांनी सांगितलं की कोणतंही धोरण हे प्रिस्क्रिप्टिव्ह असतं की कोणत्या विभागाने काय काय करावं. तर पूर्वीचे 3 जी महिला धोरणं होती ती प्रिस्क्रिप्टिव्ह नेचरची होती की आमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, महिलांचं पार्टिसिपेशन कोणकोणत्या सेक्टरमध्ये असलं पाहिजे. परंतु हे धोरण थोडं वेगळं आहे. या धोरणामध्ये फक्त प्रिस्क्रिप्शन नसून इंडिकेटर्स आहेत आणि ते इंडिकेटर्स आपल्याला मेजर करता येतात आणि ते इंडिकेटर्स मेजर करून कोणता विभाग हा महिला धोरणाच्या संदर्भात काय काम करतो आहे हे आपल्याला बघता येतं. आम्ही जवळपास 18 विभाग मॅप केलेले आहेत. त्या 18 विभागांनी कोणकोणते कामं करावेत जेणेकरून महिला धोरण हे इम्प्लिमेंट होऊ शकेल. म्हणजे महिला व बालविकास विभाग असेल, एज्युकेशन विभाग असेल, हेल्थ विभाग असेल, इवन ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट असेल, स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट असेल, या सगळ्या विभागांना या धोरणाच्या अनुषंगानं टार्गेट असणार आहे. आमच्याकडे जी जेंडर बजेटिंगची टीम आहे, ती जेंडर बजेटिंगची टीम कोणत्या विभागाने किती फंड्स त्यांच्यासाठी अलोकेट केले ते बघणार आहे आणि त्यातून काय अचीवमेंट झालेले आहेत त्या विभागाचे. म्हणजे जसं एज्युकेशन विभाग घेतलं तर एनरोलमेंट रेशो किती आहे, आपण किती पद्धतीने मुलींचं जे ड्रॉपआउट रेट आहे ते कसं कमी केलेलं आहे, असे प्रत्येक विभागाला आपण इंडिकेटर्स दिले आहेत. आणि त्या इंडिकेटर्सचा रेग्युलर रिव्ह्यू माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय मंत्री महोदया, महिला व बालविकास व जिल्ह्यामध्ये माननीय पालकमंत्री हे रेग्युलर घेणार आणि त्यातून रेग्युलर आम्ही अपडेट होत राहणार. त्यामुळं हे धोरण मागच्या धोरणांसारखं केवळ स्टॅटिक नसून एक डायनॅमिक धोरण आहे असं मला वाटतं. अगदी धन्यवाद प्रशांतजी. खूप महत्त्वाचं धोरण आहे. नक्कीच ही एक बदलाची नांदी आहे. पण धोरण म्हणजे केवळ पुस्तिका नसते, केवळ सूचना किंवा मार्गदर्शक तत्त्व असं नसतं. तर त्यामध्ये कायदेशीर बाबींबरोबरच भावनिक बाजूसुद्धा समजून घेणं महत्त्वाचं असतं. आणि त्यासाठीच आपण ॲडव्होकेट जाई वैद्य आणि आदिती आचार्य यांना बोलवलेलं आहे. मला आदिती मॅडमना प्रश्न विचारायचा आहे. मॅडम, अशा प्रकारचं जेव्हा धोरण लागू केलं जातं तेव्हा याचा महिलांना आत्मविश्वास पुन्हा मिळण्यामध्ये किंवा सकारात्मक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण होण्यामध्ये कशी मदत होते? कारण आपण बघतो आजूबाजूला असंख्य महिला असंख्य कामं करत असतात, पण अनेकदा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास नसतो किंवा त्यांना धोरणांबद्दलची माहिती पुरेशी मिळत नाही आणि त्यांना उभारी मिळत नाही. अशा वेळेला जेव्हा शासन उभारी देणारं असं धोरण आणतं तेव्हा त्याचा परिणाम कसा होतो मानसिकरित्या असं तुम्हाला वाटतं? मानसिकरित्या मला असं वाटतं सर्वात मोठा बदल जो घडतो तो म्हणजे आत्मविश्वास निर्माण होतो. जेव्हा एखादी स्त्री आर्थिकदृष्ट्या सक्षम होते तेव्हा तिचा आवाज घरातही ऐकला जातो. हे फार महत्त्वाचं आहे. कसं असतं, आजपर्यंत म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं तर 10-20 वर्षांपूर्वीपर्यंत जोपर्यंत स्त्रिया घरी होत्या, फक्त जास्त आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हत्या, तोपर्यंत म्हणजे घरातला जो तो त्यांचा एवढा नव्हता. तुला काय कळतंय, ही वृत्ती जनरली पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे ही जास्त होती. पण जशा आर्थिकदृष्ट्या सक्षम होतात बायका, तशा नुसतं आर्थिक सक्षमीकरणाबरोबर सामाजिक सक्षमीकरण हाही महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण त्यांना कळतं की आपल्याला घरात पाहिजे, आपण म्हटलेलं ऐकलं गेलं पाहिजे. आणि जर ते ऐकलं जात नसेल तर ते बरोबर नाही. अन्यायाविरुद्ध लढायचीही त्यांना उभारी मिळते. तर आर्थिक सक्षमीकरणाबरोबर अनेक पातळ्यांवर त्यांचं सक्षमीकरण होत असतं, त्यांचा आत्मविश्वास वाढत असतो आणि त्या आत्मविश्वासातून त्या अनेक गोष्टी साध्य करू शकतात. मला जाई वैद्य यांना विचारायचं आहे, जसं आता आदिती मॅडम म्हणाल्या की अन्यायाविरुद्ध लढण्यासाठीचा एक आत्मविश्वास निर्माण होतो, पण कित्येक स्त्रियांना आपल्यावर अन्याय होतोय याचीच जाणीव होत नसते किंवा ती झाली तरी काय करायचं हा आत्मविश्वास नसतो. तर एक कायदेतज्ञ म्हणून तुम्ही काय सांगाल की अशा धोरणांचा यामध्ये कसा उपयोग होतो? सर्वप्रथम मी शासनाचं अभिनंदन करेन की आपण महिला सक्षमीकरणाबद्दल बोलतो नेहमी, पण महिला सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय?
की त्या बाईनी शिक्षण घेतलं, तिने PhD केली, अगदी शिक्षण क्षेत्रात ती सगळ्यात शेवटची डिग्री मिळवली किंवा एखादी नोकरी मिळवली, त्याच्यामध्ये बाबा खूप मोठं पॅकेज मिळवलं, ती फायनान्शियली स्वतंत्र झाली, म्हणजे महिला सक्षमीकरण होतं. की रात्री 2-3 वाजता पण ती एकटी येऊ शकत असेल, तिला काही भीती नसेल, तिने कराटेचं प्रशिक्षण घेतलं म्हणजे महिला सक्षमीकरण झालं. तर हा जो एक मोठा प्रश्न होता, हे वेगवेगळ्या आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणे त्या सक्षमीकरणाचे हे वेगवेगळे भाग आहेत. तर स्त्रीचं आयुष्य हे इतक्या वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या प्रश्नांशी जीवनाच्या निगडीत आहे. त्या जवळपास प्रत्येक प्रश्नाचा शासनाने या धोरणातून आढावा घेण्याचा किंवा तिला सबळ करण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त शैक्षणिकदृष्ट्या नाही, तर तिच्या आरोग्याची काळजी घेणं, तिच्या कामाच्या ठिकाणी होणारं लैंगिक शोषण असेल त्याबद्दल असेल, कौटुंबिक क्षेत्रामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स ज्याला आपण म्हणतो त्या क्षेत्रामध्ये असेल. सो या अशा प्रकारे जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणाहून कुठलंही आपण काम करत असलेल्या क्षेत्रामध्ये किंवा ज्या क्षेत्राशी आपण निगडीत आहोत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये सबलीकरण होत जाईल, तसतसं स्त्रीचा धीर हा वाढत जाईल, आत्मविश्वास वाढत जाईल. या सगळ्यामध्ये कायद्याचा खूप मोठा भाग आहे. कारण कायद्याविषयी जेव्हा लास्ट वर्ड आपण ज्याला म्हणतो की एखाद्या गोष्टीमध्ये बरोबर की चूक किंवा न्याय देणं, निकाल देणं, हा जो भाग आहे हा कायद्याचा असतो. आणि त्यामुळे कायद्याविषयी माहिती असणं हा देखील स्त्री सक्षमीकरणाचा एक मोठा भाग आहे. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे हा आणि याबद्दल आणखी आपल्याला बोलायचंच आहे. पण मला एक अनुपजींना प्रश्न विचारायचा आहे. या महिला धोरणाचा पगडा जवळपास किंवा प्रभाव म्हणूयात आपण जवळपास सगळ्या विभागातल्या कामकाजांवर दिसून आला आणि त्यानंतरच मग महिला केंद्रित अर्थसंकल्प म्हणजे जेंडर बजेट आलं, लाडकी बहीण योजना ही त्याच्यातूनच तयार झाली. हा सगळा अनुभव कसा होता? या जेंडर बजेटबद्दल आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आपण जसं म्हणालात की आता महिला धोरण जर एक वृक्ष असला तर हे त्याची ब्रांचेस आहे, म्हणजे लाडकी बहीण योजना असो किंवा जेंडर बजेटिंग असो. आणि आता चर्चामध्ये पण हा असा आला की महिलांचा जे विकास आहे किंवा महिलांना जर पुढे आणण्याची जी प्रक्रिया आहे तर आर्थिक एम्पॉवरमेंट म्हणजे इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट त्याच्या एक सर्वात महत्त्वाचा हिस्सा आहे, म्हणजे इट्स व्हेरी इम्पॉर्टंट कंपोनेंट. जोपर्यंत आर्थिक विकास होणार नाही तोपर्यंत त्यांचा सामाजिक विकाससुद्धा त्याच्याशी निगडीतच आहे असं मला तर वाटते. कारण की लाडकी बहीण योजनामध्ये जे इम्पॅक्ट आहे त्याच्याबद्दल मला अनुभव प्रत्यक्ष पण आहे. तर खरं तर जेंडर बजेटिंगची संकल्पना त्यातूनच येते की इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट आणि त्याच्या माध्यमातून त्याचं सामाजिक एम्पॉवरमेंट करणे. आता आपण महाराष्ट्र राज्याच्या बजेट एवढा मोठा बजेट करतो, मग त्याच्यामध्ये वेगवेगळे जे वर्ग आहे, सामाजिक वर्ग आहे, त्यांच्यासाठी आपण काहीतरी तरतूद ठेवतो. पण एक जेंडर स्पेसिफिक जर आपण करायला गेलो तर फक्त जेंडर स्पेसिफिक म्हणजे महिलांच्यासाठी आपण किती तरतूद केली आहे आणि ती तरतूद त्याला फर्दर बायफर्केशन डिपार्टमेंट निहाय करायचे आहे. कुठल्या विभागाने कुठल्या खात्याने किती तरतूद केलेली आहे आणि ती तरतूद जी आहे कुठली योजनांमध्ये केली गेली आहे ती जी तरतूद आहे त्याच्या मग बजेटचा वापर त्या उद्देशासाठी होतं आहे की नाही होतं आहे आणि त्यातून महिलांच्या एम्पॉवरमेंट घडते की नाही घडते, अशा प्रकारच्या ती संकल्पना आहे. आणि अत्यंत चांगला हा विचार आहे आणि त्याच्यामध्ये जेंडर एम्पॉवरमेंट तर आहेतच आणि त्याच्यामध्ये इकॉनॉमिक एम्पॉवरमेंटसुद्धा त्याच्याच पार्ट आहे. जेंडर बजेटिंगमध्ये आता आपल्या राज्यामध्ये सुद्धा आम्ही जेंडर बजेटिंगच्यासाठी नोडल डिपार्टमेंट आम्हीच आहोत, WCDचे आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपण प्रत्येक डिपार्टमेंटकडनं ही माहिती गोळा करणे की आपल्या खात्यामध्ये आपलं जे टोटल बजेट आहे त्याच्यामध्ये महिलांच्यावर किती बजेट आपण ॲलोकेट केलेलं आहे, त्याच्यामध्ये कुठली योजना आपण त्याच्यामध्ये घेत आहात आणि नंतर वर्षाचे अखेर त्याच्यापैकी खर्च किती झाला, अशा प्रकारची माहितीसुद्धा त्याच्यामध्ये गोळा करणे आणि जास्तीत जास्त प्रमाणामध्ये महिलांचे कॉजसाठी, महिलांचे कामांसाठी, महिलांची योजनांसाठी प्रत्येक खात्याने तरतूद करावी, जेणेकरून जास्तीत जास्त महिलांच्या म्हणजे एम्पॉवरमेंट होईल आणि त्यांना समाजामध्ये पुढे आणता येईल, हाच याच्या मागचा उद्देश आहे. अगदी अनुपजी, याच अनुषंगानं विचारायचं आहे की बदल तर होतोय,
तर मग सक्षमीकरणाच्या दृष्टीनं जसं तुम्ही म्हणता की विविध विभागांना सुद्धा तुम्ही सूचना दिल्या आहेत की त्यासाठी विशेष तरतूद केली जावी. तर उदाहरण सांगता येईल का, म्हणजे रोजगार किंवा कौशल्य विकास यासाठी कशा प्रकारे काम केलं जातं आहे आणि कशा प्रकारे नवीन नवीन काही धोरणं किंवा योजना आणल्या जात आहेत? आता जसं आमच्या तर माझ्या पर्सनल तर मत असं आहे की आम्ही म्हणजे महिला 50% आहेत. आम्ही म्हणजे आमचं खातं आहे म्हणून आम्ही म्हणतो. तर आमचे खाते आमच्या खाता महिलांना रिप्रेझेंट करतं आहे. म्हणून महिलांची जे पॉप्युलेशन आहे मग जवळपास 50% आहे. तर जे बजेट ॲलोकेशन आहे ते पण 50% व्हावा अशी आमची आयडियल मागणी आहे ॲज अ डिपार्टमेंटकडनं. पण तसा थोडा जरी अवघड असला त्यासाठी आम्ही जे प्रयत्नशील आहोत. आणि खऱ्या अर्थामध्ये जेव्हा 50% होईल तेव्हा जेंडर बजेटिंग जे आहे तो त्याचा हेतू साध्य झाला काही प्रमाणात असं सांगता येईल. आता आपण जे प्रश्न विचारला की वेगवेगळे खाते आहे, आता एज्युकेशन खातं आहे किंवा रोजगार च्या खातं आहे त्याच्यामध्ये, तर वेगवेगळे खाते वेगवेगळी योजना त्याच्यामध्ये त्यांनी अंमलबजावणी केली जाते. आता जसं कौशल्य विकास आहे, कौशल्य विकास खात्यामध्ये काही ITIs जे ते क्रिएट करतात ते ITIs फक्त मुलींच्यासाठी ITIs आहेत. तर त्याच्यामध्ये फक्त मुलींच्या ॲडमिशन होणार, मग त्या माध्यमातून मुलींच्याच त्याच्यामध्ये कौशल्य वृद्धी होणार, त्यांना पुढे जाऊन समाजामध्ये स्थापित करता येणे शक्य आहे, अशी प्रकारची योजना आहे. तर आता आपण हे आढावा घेऊ शकतो की तुम्ही पूर्ण राज्यामध्ये ह्या वर्षामध्ये किती मुलींचे ITIsच्या स्थापन केलेलं आहे किंवा ते बजेटमध्ये किती मुलींचे ITIच्या तुम्ही टार्गेट ठेवलेलं आहे. सो वी टेक दॅट रिव्ह्यू. त्याच्यामुळे आपल्याला कळतं आहे की बाबा ह्या खात्यांनी जेंडर स्पेसिफिक जे बजेट ॲलोकेशन आहे कुठली योजनामध्ये किती प्रमाणात केलं आहे. तर प्रत्येक खात्यामध्ये याप्रमाणे जे आहे त्यांनी कृषी खातं असो तर त्यांनी सौर पंपाचं वाटप आहे, तर किती महिलांना सौर पंप वाटप होत आहे. तर अशा प्रकारची जी योजना आहे तर त्याच्यामध्ये वेगवेगळे खात्यांच्याकडनं आपल्याला ती माहिती घेता येणे शक्य आहे. अगदी मला तुम्हाला आणि प्रशांत सरांना दोघांनाही प्रश्न विचारायचा आहे, तो म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दल. कारण लाडकी बहीण योजनेमुळे महिलांच्या हातामध्ये पैसा आला. जसं आदिती मॅडमने सांगितलं की आर्थिक सक्षमीकरणाची ही सुरुवात झाली आहे. तर त्याबद्दल काय सांगाल की हा पैसा आल्यानंतरचे परिणाम तुम्हाला काय दोघांनाही जाणवत आहे, कारण तुम्ही प्रत्यक्ष त्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहात? तो लाडकी बहीण योजना जी आहे हे एक राज्य शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि ज्याच्या माध्यमातून 1500 रुपये प्रत्येक एलिजिबल पात्र महिलांच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला जाणार आहे. तर सुमारे वर्षाचे 18,000 रुपये त्यांना या योजनेच्या माध्यमातून मिळणार आहे. असं जरी असला आणि काही जर कोणी सांगत असेल की हे फक्त पैसे त्यांच्या खात्यामध्ये देण्यासाठीची योजना आहे, तर माझ्या मत याच्यापेक्षा भिन्न आहे. कारण की आता मागाशी पण मी सांगितलं आहे की लार्जर ऑब्जेक्टिव्ह, जे मोठा ऑब्जेक्टिव्ह याचे मागचे आहे ते आहे महिलांच्या इकॉनॉमिक आणि सोशल एम्पॉवरमेंट करून घेण्याच्या. आता ते कसे साध्य आहे, कारण की एखादी महिलाच्या अकाउंटमध्ये 1500 रुपये जर जायची सुरुवात होत आहे तर ते 1500 रुपये फक्त ते त्यांच्यासाठी वापरत नाही. ते महिलांचे आता आमचा जे अनुभव आहे 2-3 महिन्याच्या, त्याच्यामध्ये महिलांचा ते काही घराच्या काही सामान असेल, राशन असेल, ते त्याच्या माध्यमातून त्यांना घेता येणे शक्य आहे. मुलींच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, काही गणवेशाचा प्रश्न आहे, बाकी त्यांच्या जे कौटुंबिक जे त्यांची नीड्स आहे त्यातून ते भागवता येणे शक्य आहे. आणि एवढंच नव्हे, याचे पुढे जाऊन काही महिलांनी आता आमच्याकडे जवळपास 5,000चे जवळपास सक्सेस स्टोरीसुद्धा आहे. काही महिलांनी हे जे पैसे 1500, 3,000 रुपये त्यांना मिळाले त्याचा वापर त्यांनी करून जे लहान लहान उद्योग आहे ते उद्योग त्यांनी स्थापन केले आणि एखादी महिलांनी ते 18,000 रुपयेपर्यंत कमवले एका महिन्यामध्ये. सो जर ते थोडा कल्पकतापूर्ण त्याच्यामध्ये त्यांनी आयडिया त्यांच्याकडे असला तर हा जे निधी आहे त्याच्या माध्यमातून त्यांना खूप परिवर्तन घडवता येणे शक्य आहे. आणि त्याच्याच जर आपण आपली माविमचे बचत गट आहे किंवा MSRLMचे बचत गट आहे किंवा लखपती दीदीसारखी योजना आहे, त्याच्यामध्ये जर त्याच्याशी इंटिग्रेट केला तर याच्यामध्ये मिरेकल्ससुद्धा होऊ शकतं असं मला वाटतं आहे. आणि याच्या माध्यमातून इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट सहजच होऊ शकते, ह्यात माझा ठाम विश्वास आहे. त्याशिवाय
इकॉनॉमिक एम्पॉवरमेंट जेव्हा महिलांच्याकडे होतं आहे, म्हणजे जेव्हा महिलांचे स्वतःच्या खात्यामध्ये पैसे येतात, मग तर परिवारामध्ये सुद्धा, कुटुंबामध्ये सुद्धा त्यांच्याकडे जे बघण्याचा दृष्टिकोन आहे ते नक्कीच चेंज होत आहे. कारण की आता त्यांना जर घरामध्ये एखाद्या मेंबरला काही पाहिजे तर सहज महिला त्यांना स्वतः उपलब्ध करून देऊ शकतात. एवढंच नव्हे, गावामध्ये सुद्धा त्यांची जे म्हणजे प्रतिमा आहे किंवा सामाजिक जे स्टेटस आहे ते सुद्धा उंचावते, किंवा की कारण की त्यांना माहिती आहे की यांच्याकडे शी इज इकॉनॉमिकली एम्पॉवर्ड वुमेन, तर त्याच्या म्हणजे इकॉनॉमिकसुद्धा एम्पॉवरमेंट होते आणि सामाजिकसुद्धा एम्पॉवरमेंट होते. आणि दुसरं जे याचे पैलू आहे की जे काही पैसे त्यांच्या खात्यात जातात तर ते जवळपासचे मार्केटमध्ये जाऊनच खर्च करतात. आता कोणी राशन घ्यायची सुरुवात केली, कोणी गणवेश घ्यायची सुरुवात केली, काही वेगवेगळे प्रकारचे जे वस्तू आहे, सामग्री आहे ते घेतात. आणि म्हणजे खर्च कुठे होत आहे, कुठेतरी गावामध्ये जे शॉप आहे, काही किराणाची शॉप आहे किंवा अशी काही शॉप्स आहेत तिथे जाऊन ते वस्तू विकत घेतात. मग काय होतं आहे, तर त्याची इकॉनॉमी जे सायकल ज्यांना आपण म्हणतो, तर तो दुकानदार जे आहे त्याच्यामध्ये इन्कम वाढतं आहे. मग जर त्याची इन्कम होते तर ते पैसे कुठेतरी वेगळ्या ठिकाणी खर्च करतो. मग ते असं सायकल ते पूर्ण होतं आहे. तर इकॉनॉमीच्या सायकलसुद्धा त्याच्यामध्ये वाढते. आता आपण एक लक्षात ठेवायला पाहिजे, जेव्हा जवळपास 50,000 कोटी हे जे निधी आहे हे ग्रामीण क्षेत्रामध्ये महिलांच्या खात्यामध्ये जाणार आणि हे सर्व जे निधी आहे ते वेगवेगळ्या माध्यमातून इकॉनॉमीमध्ये आपले सर्कलमध्ये येणार, तर सहजच ते इकॉनॉमीचा सुद्धा विकास होणार आहे. म्हणून हे खूप मोठी स्कीम आहे, लार्जर पर्स्पेक्टिव्ह आहे असं मला वाटतं. अगदी प्रशांत सर, मला याच्याच पुढे जाऊन विचारायचं आहे की गाठीला 4 पैसेसुद्धा आलेत आणि GDPमध्ये सुद्धा वाढ होते यामुळे असं बोलत आहे, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? याचा परिणाम नेमका GDPवर कसा होतोय? नक्कीच. ज्याप्रमाणे आता सरांनी सांगितलं त्याप्रमाणेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसोबत आम्ही अन्य योजनेचं कॉन्व्हर्जन्स केलेलं आहे. उदाहरणार्थ मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान आणि वुमन एम्पॉवरमेंट हब जे केंद्र शासनाने मिशन शक्ती अंतर्गत केलेलं आहे. तर या सर्व योजनांचं आपण कॉन्व्हर्जन्स केलं. या सर्व योजनांच्या कॉन्व्हर्जन्स अंतर्गत आपण माविमचे महिला बचत गट जवळपास 1.25 लाख बचत गट माविमचे आहेत, जवळपास 1.5 लाख महिला बचत गट उमेदचे आहे. या सर्व महिला बचत गटांना एकत्र करून त्यांचे फेडरेशन्स तयार करणं याचं काम आणि क्लस्टरचं काम सुरू झालं. नुकतंच मागच्या 15 दिवसाआधी माननीय मंत्री महोदया अदिती तटकरे यांनी नागपूरमध्ये अगरबत्ती क्लस्टर आणि गारमेंट क्लस्टरचं उद्घाटन केलं. पहिला जो हप्ता आम्ही दिला 3,000 रुपयाचा, जवळपास 1 कोटी महिलांपर्यंत तो पोचला पहिल्या वेळेस. आता त्या पैशाचा उपयोग करून नागपूरमधील 3,000 महिलांनी एकत्र येऊन त्या 3,000 रुपयांपैकी 1,000 रुपये वेगळे काढलेत आणि त्या महिलांनी स्वतःचीच पतसंस्था ही तयार केली की आता आम्हाला बँकेत जायला नको, आता आमची बँक आम्ही स्वतः आहोत. अशा प्रकारे इनोव्हेटिव्ह प्रॅक्टिसेस ह्या आता फील्डमध्ये सुरू झालेल्या आहेत. जवळपास सरांनी सांगितल्याप्रमाणे 500पेक्षा जास्त ॲक्टिव्हिटीज या आम्ही आतापर्यंत मॅप केल्या आहेत. सांगायचा उद्देश असाच की ही योजना फक्त पैसे देणारी नसून या पैशांच्या माध्यमातून 1,500 रुपयाचे 1.5 लाख कसे करता येतील हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आमची लाडकी बहीण ही लखपती बहीण झाली पाहिजे या उद्देशाने आम्ही काम करतो. नक्कीच. मी सध्या जाते जाई वैद्य यांच्याकडे. स्त्री शिकते, सक्षम होते आणि मग ती निर्णय प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. अशा धोरणांमुळे विशेषतः शासनाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये ती सहभागी होऊ शकते का आणि महत्त्वाची भूमिका बजावू शकते का? मला वाटतं या प्रश्नाचं उत्तर माझ्या आधीच्या वक्त्यांनी जास्त चांगलं दिलेलं आहे. मुख्यतः आपण मगाशी बोलत होतो त्याप्रमाणे की स्त्रियांचा संबंध हा एकाच वेळेला अनेक क्षेत्रांशी असतो. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या महिलेला जर का चांगला व्यवसाय करायचा असेल, चांगली नोकरी करायची असेल, तर तिचं घरातलं जे स्थान असतं किंवा कौटुंबिक सुखाची काही अपेक्षा असते त्याही पूर्ण व्हायला हव्यात. म्हणजे ती निर्धोक मनाने बाहेर जाऊन आपल्या नोकरीकडे किंवा कामाकडे लक्ष देऊ शकते. एखाद्या महिलेला जेव्हा कायद्याची लढाई लढायची असते इतर काही कारणासाठी, तर तिला जर का कौटुंबिक बळ मिळालं तर त्याच्यामुळे तिची कायद्याची लढाई जास्त ती सक्षमरित्या लढू शकते. असा हा सगळाच इतका इंटरडिपेंडंट महिलांविषयीचं ही जी वेगवेगळी क्षेत्र आहेत
ह्या सगळ्या गोष्टी इंटरडिपेंडंट आहेत, विच अल्टिमेटली विल लीड टू वुमन एम्पॉवरमेंट. हे या चौथ्या धोरणाने लक्षात घेतलेलं असल्यामुळे मला असं वाटतं की आत्ता जे आपण ऐकलं की 1,500 रुपये, तसं बघायला गेलं तर आज 1,500 रुपये महिना म्हणजे काही मोठी रक्कम नाही, पण त्या 1,500 रुपयामधून प्रत्येकाने आपापल्या कल्पकतेला वाव देऊन त्याचं सरांनी सांगितल्याप्रमाणे 1,500चे 1.5 लाख कसे करावे, हा जो महत्त्वाचा भाग आहे मला वाटतं हा महिलांसाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे. कारण ह्याच्यातनं त्यांना येणारा आत्मविश्वास आणि पुढे पुढे ते जी क्षेत्र पादाक्रांत करू शकतील त्याच्यातून फक्त शासकीय योजना किंवा शासकीय डिसिजन मेकिंग प्रोसेसमध्येच नाही तर सामाजिकदृष्ट्यासुद्धा सक्षमीकरणामध्ये महिलांचा खूप मोठा सहभाग वाढेल असं माझं मत आहे. नक्कीच. आणि याचाच एक भाग म्हणजे या धोरणामध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला गेला, ते म्हणजे आईचं नाव लावण्याचा. कारण आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे की बहुतांश 90% ठिकाणी फक्त वडिलांचं नाव लावलं जात होतं, पण या धोरणामुळे बराच फरक पडला आहे. तर या महत्त्वाच्या निर्णयाविषयी प्रशांत सर तुम्ही काय सांगाल? नावाच्या नंतर, आपल्या स्वतःच्या नावानंतर आपल्या वडिलांचं नाव लावणं आणि वडिलांचं आडनाव लावणं हा एक प्रकारचा पॅट्रिआर्किकल जो माइंडसेट आपला सुरू आहे किंवा सिस्टीम सुरू आहे तर त्यातून आहे. आणि बहुधा हे आपल्याला एबनॉर्मल पण वाटत नाही किंवा बिकॉज दॅट इज सो मच इनग्रेन्ड इन द सिस्टीम. आणि त्याच्यामुळं जेवढा वाटा मुलांच्या किंवा मुलीच्या सक्सेसमध्ये त्याचा नाव मोठं होण्यामध्ये वडिलांचा असतो, किंबहुना तेवढाच किंवा त्याच्यापेक्षा जास्त वाटा हा आईचा असतो. आणि आईचं नाव कधीच कुठे बोलल्या जात नाही. आणि त्यामुळं महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला की वडील जेवढे महत्त्वाचे तेवढेच आई, आणि नाव कोणत्याही व्यक्तीचं तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा त्याची आई आणि वडील दोघांचंही नावाचा नावोच्चार होईल. आणि म्हणून शासनाने निर्णय घेतला की प्रत्येक मुलाच्या किंवा मुलीच्या नावाच्या मागे आता आईचं आणि वडिलांचं दोघांचं नाव पण राहील. अगदी. या धोरणाचे परिणाम तर आपण हळूहळू नक्कीच बघतोय. पण आपल्या राज्यामध्ये महिला मुख्य सचिवसुद्धा झालेले आहेत, DGPसुद्धा आहेत. महाराष्ट्र हे कायमच सगळ्याच दृष्टीनं महिला शिक्षणापासून प्रत्येक वेळेला पुढे आलेलं आहे आणि आत्ताही तेच परिणाम दिसत आहेत. तर मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की या सगळ्या प्रशासकीय सिस्टीममध्ये जेव्हा महिलांची संख्या, प्रतिनिधित्व वाढतंय तेव्हा काय वाटतंय? चांगलं वाटतं आहे. खूप चांगलं वाटतं आहे. ॲक्च्युली ॲज अ डिपार्टमेंटल हेड म्हणूनसुद्धा आणि एक समाजाचे एक रेस्पॉन्सिबल पर्सन म्हणूनसुद्धा अत्यंत चांगलं वाटतं आहे. बिकॉज सिम्पल रिझन, कारण की समाज एक जे आहे ना, कोणताही समाज असो तर तो पुढे जर आपण म्हणतो पुढे झालं पाहिजे, तर पुढे जाण्यामध्ये समाजाचे सर्व कंपोनेंट जोपर्यंत सोबत येऊन एकजुटीने पूर्ण ताकदीने पुढे जात नाही तोपर्यंत समाजाचा विकास होऊ शकत नाही. आणि 50% पॉप्युलेशन जर म्हणजे समान भावाने किंवा समान शक्तीने पुढे जात नसेल तर आपण विचार करू शकतो की समाज पुढे जाणार नाही. सो इट इज लॉंग पेंडिंग. आणि आता आपण जसं म्हणालात की राज्यामध्ये सुद्धा आम्हाला आमचे चीफ सेक्रेटरी मॅडमसुद्धा आता महिलाच आहे आणि एक DGP मॅडमसुद्धा महिला आहेत. आणि अनेक महिला अधिकारी आपले सिस्टममध्ये काम करतात आणि अत्यंत चांगलंपणे, अत्यंत एफिशियंट प्रमाणे काम करतात. तर त्यांचे सर्वांचे सोबत काम करण्याची संधी आम्हाला मिळतं आहे आणि त्यांच्यापासनं खूप एक आम्हाला शिकायलासुद्धा मिळतं आहे. सो वी आर फॉर्च्युनेट अँड आय फील व्हेरी गुड अबाउट इट. अनुपजींना मला हेच विचारायचं आहे की सेफ्टी ऑडिट्स, महिलांच्या कामाच्या ठिकाणी सेफ्टी ऑडिट्स करण्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? या धोरणामध्ये एकूणच महिलांच्या सुरक्षिततेबाबतचा कसा विचार करण्यात आला आहे? तर याच्यामध्ये राज्य शासनाच्या किंवा केंद्र शासनाचे जे धोरण आहे त्याच्यामध्ये ॲक्च्युली माननीय सुप्रीम कोर्टाचा सुद्धा निर्णय आहे. त्याप्रमाणे जे ॲक्ट झाला किंवा जे रूल्स झाले त्याप्रमाणे प्रत्येक ऑर्गनायझेशन, कुठलाही खाता, कुठलाही विभाग, इवन प्रायव्हेट सेक्टरचा विभाग असो ज्याच्यामध्ये 10पेक्षा जास्त लोक काम करतात, तर त्यांच्याकडे एक कमिटी असणे आवश्यक आहे. आणि ते जी कमिटी आहे त्याच्यामध्ये महिलासुद्धा असणे आवश्यक आहे. तर एखादी अशी प्रकारची जर काही तक्रार असली आणि ती तक्रार ती समितीमध्ये उपस्थित झाली तर समितीने त्याच्यामध्ये निर्णय घ्यायचा. म्हणजे काय की एखादे विभागामध्ये, एखाद्या डिपार्टमेंटमध्ये असा काही प्रसंग जर घडला
तर ऑन द स्पॉट त्यांना तिथेच्या तिथे जे निर्णय देण्याची प्रक्रिया आहे ते झाली पाहिजे. म्हणून आमचे जे राज्य शासनाचे जे खाते आहे त्याचा आढावा आम्ही नेहमी घेत असतो. प्रत्येक खात्यामध्ये ती समिती आहे, तिचं गठन झालेलं आहे आणि अशी जर काही तक्रारी असतात तर ती तक्रारीसुद्धा त्याच्यामध्ये नोंदवली जातात, त्याच्यावर योग्य ती कारवाईसुद्धा केली जातात. त्याप्रमाणे जे प्रायव्हेट सेक्टर आहे त्यांना पण आपण याच्यामध्ये इन्व्हॉल्व करण्याचा प्रयत्न केला आहे आणि यापुढे जाऊन आपला एक असा पुढचा नियोजन असं आहे की एक इलेक्ट्रॉनिक एक IT चा प्लॅटफॉर्म याच्यामध्ये तयार करायचा आहे, ज्याच्यामध्ये प्रत्येक ऑर्गनायझेशन जे याच्यामध्ये येत आहे त्याच्यामध्ये नोंदणी झाली पाहिजे. त्याची कमिटी, ते कमिटीचं नाव, त्यांचा नंबर हे सगळं तिथे असायला पाहिजे. आणि एखादी महिलेनं जर त्याच्यामध्ये काही तक्रार करायची असेल, काहीतरी ॲप्लिकेशन रजिस्टर करायची असेल तर त्यांनी ते IT प्लॅटफॉर्ममध्ये जाऊनसुद्धा ते ॲप्लिकेशन किंवा कंप्लेंट करता येणे शक्य होणार आहे. अशा प्रकारची आपण पुढे पण नियोजन करतो आहे. अगदी मला प्रशांत नारनवरे यांना विचारायचं आहे की नोकरदार महिलांची संख्या वाढती आहे. या नोकरदार महिलांना अनेक गोष्टी घरात मागे ठेवून याव्या लागतात. लहान मुलं असतात किंवा त्यांना राहण्याची जागा नसते. खूप वेळा एका शहरातनं दुसऱ्या शहरात नोकरीसाठी जातात आणि मग सुरक्षितपणे कुठे राहायचं असा प्रश्न पडतो. तर या धोरणामध्ये नोकरदार महिलांसाठी अशा पाळणाघरं किंवा हॉस्टेल्स यांच्या काही बाबत विचार करण्यात आला आहे का, किंवा अशा काही सुविधा देण्याबाबत विचार करण्यात आला आहे का? नक्कीच हा विचार करण्यात आलेला आहे. विशेष करून शहरांमध्ये जसं मुंबई झालं, पुणे झालं, नागपूर, छत्रपती संभाजीनगर झाले, अशा मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गावातनं महिला किंवा मुली या शिकण्यासाठी किंवा व्यवसायाच्या माध्यमासाठी येत असतात आणि अनेकदा त्या एकट्या येतात. तर त्याच्यामुळे त्यांची सुरक्षितता, आणखीन त्यांची राहण्याची व्यवस्था ही व्हावी म्हणून मिशन शक्ती अंतर्गत आपण वर्किंग वुमन हॉस्टेल्स, नवीन वर्किंग वुमन हॉस्टेल्सला आपण मान्यता देतो आहे आणि त्यातून मुलींच्या किंवा महिलांचा राहण्याची सुविधा ही होणार आहे. सोबतच वन स्टॉप सेंटर, आणखीन वुमन हेल्पलाईन ही त्यांच्या प्रोटेक्शनसाठी आहे की कुठेही जर एखाद्या महिलेला किंवा मुलीला असुरक्षित वाटलं तर ती महिला वन स्टॉप सेंटर, प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक वन स्टॉप सेंटर शहरामध्ये असतं, त्या ठिकाणी येऊन ती त्यांचे प्रॉब्लेम सांगू शकतात. तिथे लीगल हेल्प, सायकोलॉजिकल हेल्प आणि इवन राहण्याची, म्हणजे 5 दिवसपर्यंत ती मुलगी राहूसुद्धा शकते. इफ शी फील्स की आता रात्री 12 वाजले, 1 वाजला, आता कुठे राहायलाच नाही आहे, तर शी कॅन डायरेक्टली गो अँड वॉक इन अवर वन स्टॉप सेंटर अँड स्टे देअर आणि दुसऱ्या दिवशी शी कॅन गो. तशाच पद्धतीनं कुठे तिला असं वाटलं की आता रात्र झालेली आहे, घरी जाणं किंवा गावाकडे जाणं प्रॉब्लेमॅटिक आहे, शी कॅन डेफिनेटली टेक हेल्प. जर त्यांना माहिती नसेल की वन स्टॉप सेंटर कुठे आहे, तर जर त्यांनी आमच्या हेल्पलाईनला संपर्क साधला तर आमची हेल्पलाईन त्यांना व्हॉट्सअप मेसेजवर तो गुगल लोकेशन टाकते आणि त्यातून त्यांना जाता येतं, किंवा वन स्टॉप सेंटरला आम्ही सांगतो तर ते कॉन्टॅक्ट करतात. तर अशा प्रकारची व्यवस्था ही इथे आहे. सोबतच जे सेक्शुअल हॅरॅसमेंट ॲट वर्कप्लेसच्या संदर्भात आपण म्हणालात, एक मोठा कॅम्पेन आपण मागच्या 6 महिन्यात घेतला. त्या कॅम्पेनच्या अनुषंगानं जवळपास 1,65,000 गव्हर्मेंट आणखीन प्रायव्हेट आस्थापना आपण मॅप केल्या आणि त्या ठिकाणी जिथे महिला या आस्थापनावर कार्यरत आहेत, आपण जवळपास 65,000 ज्याच्या मॅप केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये ICC इंटरनल कंप्लेंट्स कमिटी ही त्यांच्याकडून स्थापन करून घेतली आणि त्यांना अवेअर केलं की कुठेही मुलींना असुरक्षितता किंवा महिलांना असुरक्षितता वाटू नये, यासाठी त्यांनी त्यांचे इंटरनल स्टेप्ससुद्धा घ्यावे आणि जर त्यांनी घेतले नाहीत तर मग शासन म्हणून आम्हाला तिथे प्रवेश करावा लागेल. तर अशा प्रकारे वर्किंग वुमन साठी आपण प्रयत्नशील आहोत. सोबतच धोरणामध्ये आपण हेही म्हटलं आहे की जिथे 100पेक्षा जास्त फ्लॅट्स आहेत हाऊसिंग सोसायटीजमध्ये, तिथे क्रश असला पाहिजे. कारण की अनेकदा लहान मुलांना कुठे ठेवून जायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्याकडे येतो, बेबी सिटिंग नसतो आणि त्याच्यामुळं ज्या ठिकाणी 100 फ्लॅटच्या पेक्षा जास्त आहे तिथे वेगवेगळ्या ॲम्युनिटीज दिल्या जातात. म्हणजे स्विमिंग पूलपेक्षा सगळ्या दिल्या जातात, पण त्याचा उपयोग होत नाही. पण क्रशचा उपयोग जो आहे तो महत्त्वाचा आहे. त्यामुळे क्रश तिथे असलं पाहिजे आणि सोबतच याची मान्यता कशी असावी, त्याच्या संदर्भात कोणकोणते गाईडलाईन्स असाव्यात ते पण गाईडलाईन्स आपल्याद्वारे आपण ते तयार करून घेतले आहेत. तर एकूणच वर्किंग वुमनचा याच्यामध्ये आपण विचार नक्की केलेला आहे आणि त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत
ते पण कसे सॉल्व्ह करता येतील ते सुद्धा आपण या धोरणाच्या माध्यमातून तयार केले. आपण या चर्चासत्राच्या अगदी समारोपाला आलोय आणि मी शेवटी जाणार आहे आपल्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे जी यांच्याकडे, कारण खूप मौल्यवान माहिती आपल्याला या सगळ्या चर्चासत्रातून मिळाली आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा परिणाम आपल्याला दिसतोय तो हळूहळू राज्याच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीवर. या सगळ्या धोरणाकडे आदितीजी तुम्ही कसं पाहता, कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. याच्यातून महिलांच्या आयुष्यामध्ये निश्चितपणाने सकारात्मक बदल घडणार आहे. मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छिते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची नोंदणी ही आम्ही 1 जुलैपासून सुरू केली आणि महिन्याभराच्या आतच 1.5 कोटीपेक्षा अधिक अर्ज नोंदणीचे आम्हाला प्राप्त झाले. याचा अर्थ असा की महिलांना एक गोष्ट निश्चितपणाने लक्षात आलेली आहे, माझ्या राज्यातल्या माता भगिनींना लक्षात आलेली आहे की या योजनेअंतर्गत आपल्याला आर्थिकरित्या सक्षम होण्याची संधी मिळालेली आहे. त्यामुळे 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणारे जी खऱ्या अर्थानं गरजू आणि गरीब कुटुंबातील महिला आहेत, यांना नक्कीच त्यांच्या आयुष्याला एक चांगली दिशा देणारी योजना ही त्यांना ज्या वेळेला आणलेली पाहायला मिळाली त्यावेळेला त्याला एक अतिशय उत्तम असा प्रतिसाद त्यांनी दिला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सुद्धा जी योजना आणली, शिक्षण क्षेत्रामध्ये वाढीसाठी जी आणली, त्यामध्ये सुद्धा आम्हाला अधिकाधिक अर्ज प्राप्त व्हायला सुरू झालेले आहेत. गॅस सिलेंडर त्या ठिकाणी मोफत मिळाल्यामुळे एक समाधानाचं वातावरण आहे. पण खऱ्या अर्थानं या ज्या सगळ्या योजना आहेत या महिलांना लक्ष केंद्रित करून केलेल्या असल्यामुळे त्या फक्त त्या महिलासाठी किंवा त्या एका माता भगिनीसाठी उपयुक्त नाही, तर तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी ते उपयुक्त ठरणार आहेत. तिचं स्वतःचं आरोग्य असेल, पोषण असेल, त्याचबरोबर घरातल्या काही कुटुंबातील व्यक्तींच्या काही मूलभूत गरजा असतील, ह्यासुद्धा तिला तिच्या परीने त्याच्यामध्ये काही निर्णय घेता येणार आहेत किंवा तिचं एक सहकार्य किंवा कॉन्ट्रीब्युशन घरासाठी, घराच्या आर्थिक बाबींसाठी सुद्धा तिला करता येणार आहे. त्यामुळे यातून एखादी महिला ही फक्त आर्थिकरित्या सक्षम होत नसते, तर ती मानसिकरित्या सुद्धा सक्षम होत असते. तिच्यातलं जे एक मानसिक नैराश्य असतं की आपण फक्त खर्च करतोय किंवा आपण फक्त घर चालवतोय, आपली फक्त एक मर्यादित जबाबदारी आहे, ही मर्यादित जबाबदारी न राहता तिला आत्मसन्मानाने जगण्याची संधी ही या काही योजनेच्या अंतर्गत निश्चितपणाने मिळत आहे. धन्यवाद आदितीजी. आणि खरोखरच महिला धोरण राज्य सरकारचं जे आहे 4थं महिला धोरण हे महिलांच्या संपूर्ण सक्षमीकरणासाठी आणि एकूणच राज्यातल्या प्रत्येक महिलेच्या आयुष्यात बदल नक्की घडवत आहे. हळूहळू का होईना पण परिवर्तन नक्की होत आहे. आणि याच सक्षमीकरणाचा, याच धोरणाचा एक महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे राज्य सरकारची हेल्पलाईन 181 म्हणजेच 181 हा तो नंबर आहे. आणि या नंबरवर तुम्हाला कोणतीही अडचण आली, ज्या वेळेला तुम्हाला हक्कानं मदत मागायची असेल तेव्हा राज्य सरकारच्या महिला बालविकास विभागाच्या या नंबरवर नक्की फोन करून हक्कानं मदत मागा. आपलं राज्य सरकार हे 4थं महिला सक्षमीकरणाचं धोरण राबवत आहे ते आपल्यासाठी. आणि त्यामुळेच या सगळ्या चर्चासत्रातली जी चर्चा आहे ती नक्कीच आपल्या सगळ्यांना किंवा राज्यातल्या प्रत्येक महिलेच्या सक्षमीकरणाला बळकटी देणारी ठरली असेल.